Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 10.1 of chapter number 10 division of polynomials from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 64 वर प्रॅक्टिस सेट 10.1 दिलेला आहे. यामध्ये 1 क्वेश्चन आहे आणि या 1 क्वेश्चन मध्ये टोटल 10 सब क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. यातील फर्स्ट 4 सब क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो चला फिफ्थ सब क्वेश्चन पाहूयात. 5x क्यूब मायनस 3x स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर. आता तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येणार आहे की फर्स्ट 4 सब क्वेश्चन्स जे होते त्यामध्ये आपण मोनोमियलने डिवाइड करत होतो. मोनोमियल म्हणजे काय? असे अल्जेब्रिक एक्सप्रेशन की ज्यामध्ये फक्त एकच टर्म असते त्याला आपण मोनोमियल असं म्हणत असतो. आता इथे तुम्ही पाहिलं तर डिव्हिडंड मध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत आणि डिवायझर कसा आहे? मोनोमियल आहे. मग हे डिव्हिजन कसे करायचे? तर खूप इझी आहे, अजिबात कठीण नाहीये. ज्याप्रमाणे आपण फर्स्ट 4 सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे पहा, इथे सोल्युशन राईट करणार आणि इथे आतमध्ये आपण काय राईट करत असतो? तर डिव्हिडंड राईट करत असतो. काय आहे डिव्हिडंड? 5x क्यूब मायनस 3x स्क्वेअर, बरोबर. आणि डिवायझर आहे x स्क्वेअर. राईट केलं, कॉपी करून घेतलं आपला क्वेश्चन आपण इथे. आणि आता हे पहा, आपला डिवायझर आहे x स्क्वेअर. x स्क्वेअरला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केले की आपल्याला 5x क्यूब मिळतं हे पाहायचं आहे. आता इथे सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की खूप इझी आहे, हे अजिबात कठीण नाहीये. हे पहा, जेव्हा आपण नंबर्सचे डिव्हिजन करत असतो तेव्हा इथे 3 डिजिटचा नंबर असतो, 4 डिजिटचा असतो, 5 डिजिटचा असतो, 6 डिजिटचा सुद्धा असतो किंवा त्याहीपेक्षा मोठे डिजिट्सचे नंबर्स आपण डिवाइड केलेले आहेत, हो ना. मग या अशा प्रकारच्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला कशाला घाबरायचे? जेव्हा मोठ्या डिजिटचे आपण डिव्हिजन करत असतो तेव्हा आपण कसे करत असतो? तर सगळ्यात आधी डिव्हिडंडचा 1 डिजिट ऑब्झर्व करतो, मग डिवायझरने त्याला डिवाइड करतो, मग सेकंड डिजिट आपण खाली घेतो, त्याला डिवाइड करतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला करायचे आहे, काही वेगळं करायचं नाहीये. हे पहा, आता इथे x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5x क्यूब मिळणार आहे ते पाहायचंय. इथे सगळ्यात आधी काय आहे? 5x क्यूब आहे की नाही, मग यालाच आधी ऑब्झर्व करायचं, मग नंतर या सेकंडचा विचार करायचा, सेकंड टर्मचा. सो हे पहा, एक्सप्लेनेशन मध्ये आपण अशा प्रकारे राईट करून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजेल की x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केले की आपल्याला 5x क्यूब मिळणार आहे. कशाने मल्टिप्लाय करणार म्हणजे इथे जो नंबर येणार आहे किंवा इथे जे काही येणार आहे ते आपले क्वोशंट असणार आहे, बरोबर. सो चला विचार करा की x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5x क्यूब मिळेल. आता इथे पहा, या xचा कोइफिशियंट काय आहे? काहीच नाही दिलेला म्हणजे 1 आहे, बरोबर. मग 1 इथे आपण राईट करून घेतला. आता व्हेरिएबल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात, इथलं सुद्धा आणि इकडचं सुद्धा, आणि फक्त नंबर्स ऑब्झर्व करूयात. आता या 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 5 मिळणार आहे? तर 5 ने राईट करून घेऊयात 5. आता व्हेरिएबल्स कडे पहा, कारण नंबरचं काम झालेलं आहे आपलं. इथे x स्क्वेअर आहे, बरोबर. या x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला x क्यूब मिळणार? हे पहा, x स्क्वेअरला जर आपण x ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं? हे पहा, बेस सेम आहे की नाही, आणि इथे या x चा इंडेक्स आहे 2, या x चा इंडेक्स आहे 1. जेव्हा बेस सेम असतो तेव्हा आपण कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करत असतो? सो x बेस ऍज इट इज राईट करतो आणि जे इंडेक्स आहे त्यांना ऍड करत असतो. सो 2 + 1 किती होणार? x रेज टू 3. आलं? x रेज टू 3 x क्यूब. मग चला आता इथे x स्क्वेअरला कशाने आपण मल्टिप्लाय करणार की आपल्याला x क्यूब मिळणार आहे? तर x ने राईट करूया तिथे x. आलं? हे पहा, आता 5x ने जर आपण x स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 5x क्यूब मिळत आहे म्हटल्यावर इथे कोशंट मध्ये काय राईट करणार आपण?
5x आणि इथे खाली राईट करणार 5x क्यूब. सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर ना इथे रिमाइंडर येतो 0. आता ही जी सेकंड टर्म आहे या सेकंड टर्मला आपल्याला डिवाइड करायचं आहे. त्यासाठी या सेकंड टर्मला घेऊयात आपण खाली. आता हे पहा काय पाहायचंय आपल्याला, एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -3x स्क्वेअर मिळणार आहे. हे पहा इथे आपण राईट करून घेऊयात एक्सप्लेनेशन मध्ये, एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -3x स्क्वेअर मिळणार आहे. हे पहा आता इथे प्रोडक्ट आपल्याला काय पाहिजे, नेगेटिव्ह पाहिजे, -3x स्क्वेअर. आणि इथे पहा एक्स स्क्वेअरचे साइन काय आहे, पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे. मग प्रोडक्ट मध्ये जर आपल्याला नेगेटिव्ह साइन हवं आहे तर इथे जो काही नंबर येणार आहे त्याचं साइन कसं हवं आहे, तुम्हाला रूल्स माहिती आहेत हो की नाही. जर इथे प्लस आहे तर आपल्याला प्रोडक्ट मध्ये मायनस हवं आहे, मग इथे साइन कोणतं घेणार, प्लस मायनस, प्लस इंटू मायनस केलं तर आपल्याला मायनस साइन मिळत असतं. म्हटल्यावर इथे जो काही नंबर येणार आहे त्याचं साइन असणार मायनस. आता इथे एक्स स्क्वेअरचा कोणताच कोइफिशियंट नाहीये म्हणून इथे आपण 1 राईट करून घेतलं, जसं की या स्टेप मध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आता पहा बरं, मायनस हे साइन आपण इथे ऑलरेडी घेतलेलं आहे. आता व्हेरिएबलला जरा वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि आपल्याला काय हवं आहे, 3 हवा आहे प्रोडक्ट मध्ये, हो की नाही. सो 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 3 येणार, तर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 येणार. चला मग इथे राईट करूयात. आता इथे आहे एक्स स्क्वेअर आणि प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय हवं आहे, एक्स स्क्वेअरच हवा आहे. म्हटल्यावर इथे एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे का, नाही, हो की नाही. म्हटल्यावर इथे एक्स स्क्वेअरला कशानेच आपण मल्टिप्लाय करायचे नाहीये. ऑलरेडी आपण जर -3 ने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर हे -3x स्क्वेअर हेच मिळणार आहे. सो चला इथे आपण राईट करूयात. मग क्वोशंट मध्ये काय येणार, -3 आणि इथे काय येणार, कशाने आपण मल्टिप्लाय केलेलं आहे, -3 ने 1x स्क्वेअरला मल्टिप्लाय केलंय. मग आपल्याला प्रोडक्ट काय मिळालेलं आहे, -3x स्क्वेअर. सो इथे राईट करूयात -3x स्क्वेअर. आता हे पहा इथला जो नंबर आहे त्या नंबर मधून आपल्याला हा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो, बरोबर. मग आता इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन आहे, मायनस मायनस काय होत असतं, प्लस होत असतं, बरोबर. मग आता -3x स्क्वेअरचं साइन आहे इथे मायनस आणि इथलं साइन आहे प्लस. मायनस प्लस काय करायचं असतं, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं असतं, हो ना. मग इथे 3x स्क्वेअर मधून 3x स्क्वेअर सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमाइंडर 0 राहतं. झालं, इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. पाहिलं किती इझी आहे. चला कोशंट आणि रिमाइंडर राईट करून घेऊयात आपण. कोशंट काय आहे, 5x - 3 आणि रिमाइंडर आलेला आहे 0. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे पहा नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा त्याच प्रकारे दिलेला आहे. इथे कशा प्रकारे आपण राईट करणार, इथे आतमध्ये काय राईट करतो आपण, डिव्हिडंड राईट करतो. काय आहे डिव्हिडंड, तर 8p क्यूब - 4p स्क्वेअर आणि डिवायझर आहे 2p स्क्वेअर. आता 2p स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 8p क्यूब मिळणार आहे. तुम्हाला माहित आहे आधी आपण काय करतो, फर्स्ट टर्मला ऑब्झर्व करत असतो, फर्स्ट टर्मला डिवाइड करतो. म्हणून आधी आपण काय करायचंय, फक्त फर्स्ट टर्म ऑब्झर्व करायची आहे. सो हे पहा 2p स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर मिळणार आहे 8p क्यूब. सो चला आधी काय करूयात, व्हेरिएबल्स जे आहेत इथे त्यांना इग्नोर करूयात आणि फक्त नंबर्स पाहूयात. सो 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 8 मिळणार आहे आपल्याला, 2 4s are 8, हो की नाही. सो 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 8 मिळणार, बरोबर. आता इथे आहे p स्क्वेअर आणि प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय हवं आहे, p क्यूब हवा आहे. मग p स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करणार आपण,
तर पी ने, हे पहा पी स्क्वेअरला जर पी ने आपण मल्टिप्लाय केलं तर काय येतं आपल्याला, काय मिळतं आन्सर, पी क्यूब हे आन्सर मिळतं. सो इथे राईट करूयात आपण पी स्क्वेअरला पी ने मल्टिप्लाय करणार आहोत. आता हे लक्षात घ्या, 2p स्क्वेअरला जर आपण 4p ने मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे 8p क्यूब. सो 4p इथे काय झालं, कोशंट. सो इथे राईट करणार कोशंट मध्ये 4p आणि इथे खाली राईट करणार 8p क्यूब. सबट्रॅक्ट करूयात, सबट्रॅक्शन केल्यानंतर 0 आन्सर येतं. आता ही जी सेकंड टर्म आहे तिला आपण खाली घेऊयात, -4p स्क्वेअर. आता पहा 2p स्क्वेअरला आपण कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला प्रोडक्ट -4p स्क्वेअर मिळणार आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. इथे राईट करून घेऊयात, 2p स्क्वेअर हा आपला डिवायझर आहे, याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -4p स्क्वेअर मिळणार आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. मग आता लक्षात घ्या, जेव्हा कधी मायनसचं साईन येतं तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी साईन ठरवायचं असतं की इथलं साईन कोणतं असणार आहे. हे पहा, प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन हवा आहे, बरोबर, आणि इथे साईन कोणता आहे, प्लस साईन आहे. इथे प्लस आहे म्हटल्यावर इथलं साईन आपल्याला मायनस घ्यावं लागेल, तेव्हाच प्रोडक्ट मध्ये आपले साईन मायनस येते. प्लस इंटू मायनस केलं तरच आपल्याला प्रोडक्ट मायनस मिळत असतं. सो इथे साईन राईट करून घेऊयात मायनस. आता हे जे व्हेरिएबल्स आहेत ते इग्नोर करूयात आणि फक्त नंबर्स ऑब्झर्व करूयात. इथे आहे 2 आणि इथे आहे 4. 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 4 आन्सर मिळतं, 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 4 आन्सर मिळतं की नाही. सो इथे राईट करूयात 2. आता व्हेरिएबल्स पहा, इथे आहे p स्क्वेअर, बरोबर, आणि इथे सुद्धा आहे p स्क्वेअर. म्हणजे इथे p स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे का, तर नाही. ऑलरेडी प्रोडक्ट मध्ये सुद्धा p स्क्वेअरच आहे म्हटल्यावर इथे आता कोशंट आपण काय राईट करणार, तर -2. हे पहा, 2p स्क्वेअरला जर आपण -2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं, -4p स्क्वेअर. सो इथे कोशंट मध्ये आपण राईट करूयात -2 आणि इथे येणार -4p स्क्वेअर. आता इथे मी मायनस का राईट केलं, कारण आपण सबट्रॅक्ट करत असतो की नाही डिव्हिजन करताना, म्हणून. आणि इथे प्रोडक्ट ऑलरेडी आपलं मायनस मध्ये आहे म्हणून -4p स्क्वेअर. आता हे पहा, इथे मायनसचं साईन आणि इथे पण मायनसचं साईन, मायनस मायनस काय होत असतं, प्लस होत असतं. सो हे जे मायनसचं साईन आहे त्याला आपण करूयात प्लस. ओके, आता इथे मायनस आणि या 4p स्क्वेअरचं साईन झालेलं आहे प्लस. मायनस प्लस सबट्रॅक्ट करायचं असतं आपल्याला. सो 4p स्क्वेअर मधून 4p स्क्वेअर सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 0 झाले. किती इझी आहे पहा. चला फायनल आन्सर राईट करूयात. कोशंट राईट करायचं आणि रिमाइंडर. सो कोशंट येणार आहे 4p - 2 आणि रिमाइंडर 0. नेक्स्ट पाहूयात. 7 नंबरला दिलेला आहे. सोल्युशन इथे राईट करून घेऊयात आणि डिव्हिडंडच्या ठिकाणी डिव्हिडंड राईट करूयात. सो इथे येणार डिव्हिडंड आणि इथे येणार डिवायझर. आता इतका मोठा डिव्हिडंड पाहून घाबरून जाऊ नका. खूप इझी आहे. आपल्याला माहित आहे आपण डिव्हिजन कसं परफॉर्म करतो. टर्म बाय टर्म सॉल्व्ह करत जातो, हो की नाही. सो फर्स्ट टर्म ऑब्झर्व करा. आता डिवायझर आपला आहे 2y स्क्वेअर. 2y स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर मिळणार 2y क्यूब. हे पहा, एक्सप्लेनेशन मध्ये आपण अशा प्रकारे राईट करून घेऊयात. 2y स्क्वेअर हा आपला काय आहे, डिवायझर आहे. याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 2y क्यूब मिळणार आहे, हे फाइंड आउट करायचे आहे. आता हे पहा, जे व्हेरिएबल आहे त्याला थोड्या वेळासाठी इग्नोर करा. फक्त नंबर्स पहा. इथे 2 आहे, इथे 2 आहे. सो इथे काही करण्याची गरज आहे का, नाही. 2 ला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर 2 येतं. सो आपण इथे राईट करून घेऊया 2 1 जार 2. ओके, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. हा 1 नाही राईट केला तरीही चालणार आहे. हे पहा, आता इथे आहे y स्क्वेअर आणि प्रोडक्ट मध्ये आहे y क्यूब. y स्क्वेअरला जर आपण y ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला y क्यूब मिळतं, ओके नाही. हे पहा,
वाय स्क्वेअरला जर वाय ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं, वाय क्यूब मिळतं. सो इथे काय येणार आहे, वाय. झालं. 2y स्क्वेअरला जर आपण y ने मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट आपल्याला मिळतं 2y क्यूब. सो इथे राईट करूयात y. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, हा 1 नाही राईट केला तरीही चालतो. सो इथे येणार 2y क्यूब. सबट्रॅक्शन करूयात, रिमाइंडर 0. आता नेक्स्ट टर्म काय आहे, 4y स्क्वेअर. खाली घेऊयात, प्लस 4y स्क्वेअर. आता डिवायझर आपला आहे 2y स्क्वेअर. 2y स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 4y स्क्वेअर मिळणार. तर हे पहा, आधी आपण जे व्हेरिएबल्स आहेत ते इग्नोर करूयात. नंबर्स पहा, 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 4 मिळणार आहे. 2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 मिळतं ना. सो इथे राईट करूयात 2. आता इथे आहे y स्क्वेअर आणि इथे सुद्धा आहे y स्क्वेअर. मग या y स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करायची गरज आहे का, तर अजिबात नाही. सो इथे कोशंट मध्ये काय येणार, आता 2 येणार. कसा 2 येणार, काही साईन लागणार त्याला, नाही लागणार, प्लस लागणार, मायनस लागणार, प्लसचं साईन लागणार, हो की नाही, कारण इथे प्रोडक्ट मध्ये प्लस साईनच आहे आणि इथे आपण कोणतंही साईन चेंज केलेलं नाहीये. सो इथे साईन लागणार +2 आणि इथे येणार -4y स्क्वेअर. आता इथे आपण मायनस का राईट केलं, कारण आपण सबट्रॅक्टच करत असतो की नाही, आणि हा जो नंबर आहे 4y स्क्वेअर तो पॉझिटिव्हच आहे. इथे मायनसचं साईन वगैरे काही दिलेलं नाहीये, हो ना, म्हणून इथे आपण -4y स्क्वेअर असे राईट केलेले आहे. सबट्रॅक्ट करूयात, 0. आता नेक्स्ट टर्म खाली घेऊयात. काय आहे नेक्स्ट टर्म, +3. राईट केलं इथे +3. आता आपला डिवायझर आहे 2y स्क्वेअर. 2y स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3 मिळणार आहे, ते फाइंड आउट करायचंय. सो 2y स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर ना आपल्याला 3 मिळेल हे पाहायचं आहे. पहा बरं, 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3 मिळतं. असा कोणताच नंबर नाहीये की ज्याने आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट 3 मिळेल, हो की नाही. असा नंबर आपण शोधूच शकत नाही. म्हटल्यावर इथेच आपले डिव्हिजन आता आपण थांबवूयात. इथे +3 हा काय झाला, रिमाइंडर झालेला आहे आणि y +2 हे काय आहे, कोशंट आहे या क्वेश्चनचे. सो राईट करूयात कोशंट आणि रिमाइंडर. कोशंट y +2 आणि रिमाइंडर आलेला आहे 3. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता या क्वेश्चन मध्ये हे पहा, 21x raised to 4 -14x स्क्वेअर + 7x काय आहे, डिव्हिडंट आहे. तर 7x क्यूब आहे डिवायझर. आता टर्म बाय टर्म आपल्याला डिवाइड करत जायचंय. सो फर्स्ट टर्म 21x raised to 4 ही फर्स्ट टर्म आहे. या फर्स्ट टर्मला आपल्याला 7x क्यूब ने डिवाइड करायचे आहे. मग कसे डिवाइड करतो आपण, तर 7x क्यूबला कशाने मल्टिप्लाय केले की आपल्याला ही फर्स्ट टर्म मिळणार आहे ते शोधायचे आहे. सो कशा प्रकारे येणार, हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना इग्नोर करा थोड्या वेळासाठी, फक्त नंबर्स पहा. 7 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 21 मिळतं आपल्याला. 7 ला 3 ने मल्टिप्लाय केलं की 21 मिळतं. आता x क्यूब आहे इथे आणि आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय पाहिजे आहे, x raised to 4. मग x क्यूबला कशाने मल्टिप्लाय करणार आपण, x क्यूबला मल्टिप्लाय करणार आपण x ने. हे पहा, इथे x चा इंडेक्स आहे 3, तर या x चा इंडेक्स आहे 1. मग यांचे मल्टिप्लिकेशन कसे होते, तर x raised to 3 + 1 जे इंडायसेस आहेत ते ऍड होत असतात, म्हणून 3 + 1. सो x raised to 4. मग इथे हे पहा, x raised to 3 ला जर आपण x ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला प्रोडक्ट मध्ये x raised to 4 मिळतं, हो ना. सो इथे राईट करूयात x. झाले. सो 3x क्यूबला जर आपण 3x ने मल्टिप्लाय केले तर आपल्याला हे प्रोडक्ट मिळणार आहे. राईट करूयात कोशंट मध्ये 3x आणि इथे राईट करूयात आपले प्रोडक्ट 21x raised to 4 आणि करूयात सबट्रॅक्ट.
0 येणार सबट्रॅक्शन केल्यानंतर ना. आता सेकंड टर्म घेऊयात खाली, -14x². आता आपल्याला शोधायचं आहे की 7x³ ला कशाने मल्टिप्लाय केले की आपल्याला हे आन्सर मिळेल. इथे राईट करूयात एक्सप्लेनेशन मध्ये. 3x³ हा आपला डिवायझर आहे, त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -14x² मिळतं. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा, खूप इझी डिव्हिजन आहे. 8th स्टँडर्ड मध्ये असताना तुम्हाला काही मेहनत करायची नाहीये. पुढे जाऊन काही वेगळ्या स्टेप्स तुम्हाला यूज करून याला सॉल्व्ह करायचे आहे. पण आता तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये आहात, नवीनच तुम्हाला पॉलिनॉमियल इंट्रोड्यूस झालेला आहे. मग अशा प्रकारचे डिव्हिजन कशा प्रकारे करायचे असते ते समजून घेऊयात. हे पहा, 7x³ ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -14x² मिळतं हे फाइंड आउट करायचंय. आता हे पॉसिबल आहे का, तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष द्या बरं. इथे 7x³ आहे, बरोबर. जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स आहे क्यूब आणि फायनल प्रोडक्ट मध्ये जे व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स आहे 2. मग इंडेक्स हा रिड्यूस होणार आहे का, होऊ शकतो का? आता हे पहा, इथे 14 आहे. जर आपण नंबर्सलाच फक्त ऑब्झर्व केलं तर हे पहा, इथे 14 आहे आणि इथे 7 आहे. 7 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इझिली 14 मिळतं, बरोबर. पण x³ ला कोणत्या व्हेरिएबलने मल्टिप्लाय करणार की आपल्याला x² मिळेल. आता इथे तर जो व्हेरिएबलचा इंडेक्स आहे तो रिड्यूस झालेला आहे. रिड्यूस करता येतोय का आपल्याला इथे इंडेक्स 3x³ ला मल्टिप्लाय करून? नाही रिड्यूस करता येते. म्हणून याला ऍज इट इज आपण इथे राहून देऊयात आणि जी नेक्स्ट टर्म आहे तिला घेऊयात खाली. काय आहे नेक्स्ट टर्म? +7x. आता मला सांगा, आपला डिवायझर काय आहे? 7x³ आणि इथे आहे 7x. 7x³ ने आपण 7x ला डिवाइड करू शकतो का? इथे हा जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स आहे 3 आणि इथे 7x चा व्हेरिएबल आहे x, त्याचा इंडेक्स आहे 1. म्हटल्यावर आपण इथे 7x ला 7x³ ने डिवाइड नाही करू शकत. म्हटल्यावर इथेच आपल्याला थांबावं लागणार. सो या क्वेश्चनचा कोशंट काय आहे? 3x आणि रिमाइंडर काय आहे? रिमाइंडर आहे -14x² + 7x. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चनचा जो डिव्हिडंट आहे तो आणखीनच मोठा आहे. हे पहा, केवढा मोठा डिव्हिडंट आहे आणि डिवायझर आहे 2x². पण मोठा डिव्हिडंट पाहून घाबरून जाऊ नका. आपल्याला काय करायचं आहे? टर्म बाय टर्म डिवाइड करत जायचंय. आणि तुम्हाला तर येतच आहे, तुम्ही हुशार आहात. आता हे पहा, इथे फर्स्ट टर्म काय आहे? 6x⁵. आता 2x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की 6x⁵ आपल्याला मिळतं, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. हे पहा, 2x² ला कशाने मल्टिप्लाय करणार की आपल्याला 6x⁵ मिळेल. आधी हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना इग्नोर करा, फक्त नंबर्स पहा. 2 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 6 मिळतं, तर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 6 मिळतं. आता इथे x² आहे. x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला x⁵ मिळणार. तर x² ला जर आपण x³ ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळणार? x⁵ मिळणार, हो की नाही? सो x³ 3x³. सो हे पहा, 2x² ला 3x³ ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळते 6x⁵. मग इथे कोशंट मध्ये राईट करूयात 3x³ आणि इथे खाली राईट करूयात -6x⁵. सबट्रॅक्शन करूयात 0. आता नेक्स्ट टर्म काय आहे? 4x⁴. घेऊयात खाली -4x⁴. आता 2x² ला इकडे राईट करूयात. 2x² ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -4x⁴ मिळतं. -4x⁴. आता इथे पहा, इथे साइन आहे मायनस, बरोबर. आणि इथलं 2x² साइन आहे प्लस. प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय साइन हवा आहे? मायनस साइन हवा आहे. म्हटल्यावर प्लस इंटू मायनस केलं तर मायनस मिळणार आहे. प्लस इंटू प्लस केलं की प्लसच मिळेल. पण आपल्याला प्रोडक्ट मध्ये काय हवंय? मायनस हवंय. म्हणून आपण काय करूयात? प्लस इंटू मायनस करूयात.
आता व्हेरिएबल्स इग्नोर करा, नंबर्स पहा. 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 4 मिळणार आपल्याला, 2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 मिळणार. राईट करून घेऊयात. आता इथे आहे एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला एक्स रेज टू 4 मिळणार. तर एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला एक्स रेज टू 4 मिळतं. बरोबर. सो आता हे पहा, हे तुम्हाला राईट करायची गरज नाही, तुम्ही इथल्या इथे सुद्धा फाइंड आउट करू शकता. एक्स स्क्वेअर दिलंय की नाही इथे, आणि आपल्याला काय पाहिजे, एक्स रेज टू 4 हवा आहे. मग इथे इंडेक्स आहे 2, 4 करायचं आहे. मग अजून किती हवा आहे आपल्याला, अजून 2 हवंय ना इथे 4 होण्यासाठी. मग एक्स रेज टू 2 करायचं इथे. सो इथे काय येणार आपल्याला आन्सर, एक्स स्क्वेअर और वी कॅन से एक्स रेज टू 2. ओके. 2x स्क्वेअरला मायनस 2x स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे प्रोडक्ट मिळते. मग इथे क्वोशंट मध्ये राईट करूयात मायनस 2x स्क्वेअर, आणि इथे खाली राईट करूयात मायनस 4x स्क्वेअर. आता इथे मायनस, इथे मायनस, मायनस मायनस प्लस होत असतं. आता इथे मायनस आहे आणि हे प्लस झालेलं आहे. मायनस प्लस सबट्रॅक्शन करायचं असतं आपल्याला, सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0. नेक्स्ट टर्म खाली घेऊयात. नेक्स्ट टर्म आहे 8x क्यूब. आता 2x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 8x क्यूब मिळणार. आधी व्हेरिएबल इग्नोर करा, फक्त नंबर्स पहा. 2 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 8 मिळणार आहे. 2 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 8 मिळतं. आता पहा, इथे आहे एक्स स्क्वेअर, आपल्याला काय हवं आहे, एक्स क्यूब हवा आहे. मग एक्स स्क्वेअरला जर आपण एक्स ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं, एक्स क्यूब मिळतो. आलं लक्षात. म्हणून इथे आपण राईट केलेलं आहे एक्स. सो 4x या नंबरने जर आपण 2x स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्ट आपल्याला मिळतं 8x क्यूब. मग क्वोशंट मध्ये राईट करूयात 4x प्लस 4x, आणि इथे खाली राईट करूयात मायनस 8x क्यूब. सबट्रॅक्शन करा 0. नेक्स्ट टर्म खाली घ्या. नेक्स्ट टर्म काय आहे, प्लस 2x स्क्वेअर. आता इथे पहा, डिवायझर आहे आपला 2x स्क्वेअर आणि आपल्याला हवा आहे इथे 2x स्क्वेअर. मग 2x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 2x स्क्वेअर मिळतं, तर 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. म्हणून इथे क्वोशंट मध्ये आपण राईट करूयात प्लस 1 आणि खाली राईट करूयात मायनस 2x स्क्वेअर. सबट्रॅक्शन करूयात, सबट्रॅक्शन केल्यानंतर ना रिमाइंडर 0. सो चला आता आपण क्वोशंट आणि रिमाइंडर इथे फायनल आन्सर मध्ये राईट करून घेऊयात. क्वोशंट काय आलेला आहे, क्वोशंट आलेला आहे 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 आणि रिमाइंडर 0. आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सो हा आहे डिव्हिडंड आणि 5m क्यूब आहे डिवायझर. एक्सप्लेनेशन मध्ये कशा प्रकारे राईट करणार आपण हे पहा. डिवायझर आहे 5m क्यूब. 5m क्यूबला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 25m रेज टू 4 मिळतं. सो आधी आपण व्हेरिएबल्स इग्नोर करूयात, आणि साईनचा इथे काही प्रश्न नाही कारण मायनस साईन इथे आलेलं नाहीये. सो 5 ला कशाने मल्टिप्लाय केलं 25 मिळतं 3 ने. इथे राईट करा 3. आता इथे आहे m क्यूब. m क्यूबला कशाने मल्टिप्लाय केलं की m रेज टू 4 मिळणार. m क्यूबला किती m ची गरज आहे अजून 1 ना. सो m क्यूबला m ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळणार m रेज टू 4. सो इथे क्वोशंट मध्ये काय येणार 5m मायनस इथे येणार 25m रेज टू 4. सबट्रॅक्शन करा 0. नेक्स्ट टर्म खाली घ्या आता डिवाइड करण्यासाठी. नेक्स्ट टर्म आहे मायनस 15m क्यूब. आता हे पहा, डिवायझर आपला 5m क्यूब, त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की मायनस 15m क्यूब मिळणार आहे, ते फाइंड आउट करायचे. आता प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन हवा आहे की नाही, आणि इथे या फर्स्ट टर्मचे काय साईन आहे प्लस. प्लस इंटू मायनस केलं तर प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन मिळतं, हो की नाही. जर प्लस इंटू प्लस केलं तर प्रोडक्ट मध्ये प्लस साईन मिळणार. म्हणून इथे आपण प्लस आहे की नाही, मग प्लस इंटू काय करूयात मायनस करूयात, म्हणजे प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस साईन मिळेल. आता 5 ला
कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर ना 15 मिळतं, तर 5 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना 15 मिळतं. इथे आहे एम क्यूब आणि प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपल्याला हवं आहे एम क्यूब. सो एम क्यूब ला कशाने मल्टिप्लाय करायची गरज आहे का? तर नाही, कारण इथे ऑलरेडी एम क्यूब आहे. सो कोशंट मध्ये काय राईट करणार आपण? -3 आणि इथे खाली राईट करूयात -15 एम क्यूब. आता इथे मायनस आणि हे मायनसचं साईन, मायनस मायनस प्लस होत असतं. आता हे मायनसचं साईन आणि हे प्लसचं साईन, मायनस प्लस सबट्रॅक्शन करायचंय आपल्याला. सो इथे सबट्रॅक्ट केल्यानंतर नाही येतं 0. नेक्स्ट टर्म घेऊयात खाली +10m. आता हे पहा, इथे आपला डिवायझर काय आहे? 5m क्यूब. m चा क्यूब आहे आणि इथे m चा इंडेक्स काय आहे? 1 आहे. इथला m चा इंडेक्स हा 1 आहे म्हणजे कमी आहे आणि जो डिवायझरचा इंडेक्स आहे तो 3 आहे, तो जास्त आहे. बरोबर म्हटल्यावर आपण आता या 10m ला 5m क्यूब ने डिवाइड करू शकत नाही. जेव्हा आपण साधं डिव्हिजन करत असतो तेव्हा आपल्याला माहित आहे, जर डिवायझर छोटा असेल आणि डिव्हिडंड मोठा असेल तर आपण इझिली डिवाइड करू शकतो. पण जर डिव्हिडंड हा छोटा असेल आणि डिवायझर मोठा असेल तर आपण डिव्हिजन करू शकतो का? नाही करू शकत. आता फॉर एक्झाम्पल इथे 5 आहे आणि इथे 2 आहे, तर 5 ने 2 ला आपण डिवाइड करतो का? नाहीच करू शकत ना. मग जो 2 आहे तो रिमाइंडर होऊन जातो. सो इथे m क्यूब आहे आणि इथे m चा इंडेक्स आहे 1, म्हणजे हा जो इंडेक्स आहे तो छोटा आहे आणि इथला डिवायझरचा इंडेक्स मोठा आहे. म्हटल्यावर या डिवायझरने आपण या डिव्हिडंडला डिवाइड करू शकत नाही. म्हणून आता नेक्स्ट टर्म जी आहे ती आपण खाली घेऊया. हे पहा, 5m क्यूब ला कशाने मल्टिप्लाय केलं की 10m मिळतं. तर इथे आपल्याला कोणतंच आन्सर मिळणार नाहीये, कारण इथे आहे m क्यूब आणि इथे आहे m. सो काय करूयात आता, ही जी नेक्स्ट टर्म आहे ती खाली घेऊयात, +8. आता याला सुद्धा आपण मल्टिप्लाय करू शकतो का? सॉरी, याला सुद्धा आपण डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत. सो हे जे आहे 10m + 8 हे काय आहे? या क्वेश्चनचे रिमाइंडर आहे. सो या क्वेश्चन मध्ये कोशंट आलेला आहे 5m - 3 आणि रिमाइंडर आहे 10m + 10. अशा प्रकारे इथे प्रॅक्टिस सेट 10.1 मधील फर्स्ट क्वेश्चन मधील सगळे 10 सब क्वेश्चन्स आपले कंप्लीट सॉल्व्ह करून झालेले आहेत.